आज माशाची रेसिपी बनवण्यासाठी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि त्याच आरामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकून घेतला होता बघा, व्यवस्थित असा भाजून. आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेली माशाची भाजी खायला खूप छान लागते. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि वाटून घेतलेलं आहे बघा. आणि हे चिलापी मासे आहेत आणि ह्या माशामधली सर्व घाण काढून घ्यायची, जेणेकरून मासे खायला छान लागतात. आणि स्वच्छ 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ. आणि माशाच्या पोटामधील आतली घाण स्वच्छ काढायची, जेणेकरून आपल्याला खाताना ती घाण लागणार नाही हात. आणि एक करून सर्व मासे क्लीन करायचे आहेत बघा. आणि तुम्हाला चिलाबी मासे आवडतात का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला पण खूप आवडतात. आणि हे आमच्या हवा आहेत, त्यांचं चालू आहे. मासे क्लीन करायचे, स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर त्यांनी कढईमध्ये हळद टाकून घेतलेलं आहे 1 चमचा. आणि चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मीठ तुम्ही टाकू शकता. आम्हाला जेवढं हवं आहे तेवढं आम्ही मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि एकत्र हलवून घ्यायचं. आणि कॉर्नफ्लॉवर 1 चमचाभर टाकायचं, कारण हे 1 किलोचे मासे आहेत, त्याच्यानुसार आम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व माशांना कॉर्नफ्लॉवर लावायला पाहिजे व्यवस्थित, जेणेकरून व्यवस्थित लागलं काय होतं की आपले मासे कडक आणि कुसकुशीत एवढे टेस्टी बनतात ना, सांगूच नका. आणि तुम्ही नक्की बनवा आणि कॉर्नफ्लॉवर वापरा. कॉर्नफ्लॉवरने मासे खूप छान होत. आणि कढई तापत ठेवली होती आणि कढईमध्ये अंदाजे 1-2 पळ्या तेल ओतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आधीच एक मासा घ्यायचा टाकून, तो तेल तापलंय का नाही बघा, असे एक करून कढईमध्ये सोडून घ्यायचं. सुरुवातीला मासे चिटकतात, कारण तेल नसले तापल्यामुळे. जरा काळजी घ्यावी लागते, कारण तेल उडून अंगावरती येतं, त्यामुळे काळजी घ्यावी लागते. आणि हे मासे खायला, आणि हे माशाची मुंडकी आहेत, मुंडकी तर तेलामध्ये तळून फ्राय केलं का नाही, खायला खूप छान लागतात. आणि आमच्या आहोंना खूप छान मासे बनवायला येतात आणि त्यांचं चालू होतं बघा बनवायचं. आणि मासे खायला खूप छान असतात. हे चिलाबी मासे आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे मासे आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्यवस्थित मासे कुरकुरीत कडक होईपर्यंत भाजावे, कारण जेणेकरून आपल्याला खाताना व्यवस्थित खाता येतात. आणि असे मासे फ्राय केले की आपल्याला काटे ते व्यवस्थित निघतात बघा. ताटामध्ये व्यवस्थित फ्राय करून ठेवले आहेत. आणि व्यवस्थित कडक होईपर्यंत मासे फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय केलेल्या माशाचा एक फायदा होतो की मासे आपल्याला खाता येतात आणि त्याचे काटे व्यवस्थित काढता येतात. न फ्राय करता केलं की जरा काटे काढताना जपून काळजी घ्यावी लागते. आणि सर्व मासे बघा ताटामध्ये काढून घेतले आहेत. आणि आता भाजी बनवण्यासाठी बारीक केलेलं टोमॅटो, लसूण, अद्रक आणि साधी सिंपलच बारीक केलेले तुम्ही ओली पेस्ट वापरू शकता. ओल्या नारळाचं खोबरं वापरलं ना, भाजी खूप खायला टेस्टी आणि छान बनते. आणि भाजी बनवताना चवीनुसार आम्ही एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मसाला. आणि गरम मसाला जो होता तो घरात टाकलेला आहे. आणि बघू शकता किती मस्त असा मसाला भाजून घ्यायचं चालू आहे बघा. त्याच कढईमध्ये बनवायचं, दुसरीकडे घ्यायचीच नाही, कारण त्यात तळलेलं असते ना. आणि थोडंसं पाणी ओतून चरका द्यायचा, कारण भाजी आपली व्यवस्थित छान बनेल. बघा किती मस्त असं झालेलं आहे. आणि मासे आपले बनून उकळे आलेले आहे. माशाला बघा ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा.